नमस्कार दोस्तो, आता आलाच आहात तर थांबा आणि व्हिडिओ नक्की बघूनच जावा। घरी बनवलेले ड्रायफ्रूट आईस्क्रीम पौष्टिक, शुद्ध आणि चविष्ट असते हे तर माहिती आहे, परंतु बनवायचे कसे ते मी सांगणार आहे। तर त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। उन्हाळ्यात पौष्टिक आणि चविष्ट थंड पदार्थ म्हणून घरातील लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हे उत्तम आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं ओलं खोबरं घ्यायचे, भिजवलेले काजू, बदाम आणि खजूर मी हे रात्री भिजवले होते आणि मखाने घेणार आहे 1 वाटी। तर मी चवीनुसार गूळ टाकणार आहे, इथे साखरेचा उपयोग करायचा नाही आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, परंतु साखरेचा उपयोग टाळायचा आहे। इथे खजूरमधले बी काढून मी आता खोबरे बारीक बारीक कट करून घेते, जेणेकरून मिक्सरमध्ये बारीक होतील। आता मिक्सरमध्ये आपल्याला खजूरचे तुकडे, खोबऱ्याचे तुकडे, मखाने पण थोडेसे भाजून घेतले होते, कारण की ते क्रंची क्रंची राहावेत म्हणून। आणि हे भाजलेले मखाने आहेत बरं का, तुम्हीही भाजूनच घ्यायचे आहेत। आणि त्याच्यामध्ये नंतर मी काजू टाकणार आहे आणि बदाम सोललेत ते मी बदाम। आपल्याला थोडंसं पाणीही लागणार आहे, त्यामुळे हे खजूरचं पाणी मी नंतर लास्टला टाकणार आहे। तर ते साईडला ठेवते। महत्त्वाची गोष्ट इथं काय आहे तर पौष्टिकता आणि साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही सगळं आहे। आणि स्वच्छता, बाहेरच्या भेसळयुक्त आईस्क्रीमपेक्षा घरी बनवलेली आईस्क्रीम अधिक आरोग्यदायी व स्वच्छ असते आणि लहान मुलांसाठी उत्तम। तुम्ही इथे दूधही वापरू शकता, परंतु माझ्याकडे ओलं खोबरं होतं, त्याचाही उपयोग दुधासारखाच यूज होतो। जे ओलं खोबरं असतं त्याचं जे दूध असतं ते सुद्धा तितकंच काम करतं। तर ज्याच्याकडे कोणाकडे खोबरं नाही आहे त्यांनी तिथं दुधाचा वापर केला तरी उत्तम आहे। आणि व्हॅनिला एसेन्स टाकते मी आता इथं थोडंसं, आणि गूळ टाकणार आहे, साखर टाकायची नाही आहे। ज्याला कोणाला आवडते त्यांनी साखर टाकू शकता, मी पुन्हा परत सांगते, परंतु साखरेचं प्रमाण आपल्या डेली इंटेकमध्ये कमीच वापरायचं आहे। आता हे मस्तपणे बारीक झालं आहे बघा तुम्ही। त्याच्यामध्ये मी पाणी पण टाकलं होतं, जसं की मी मगाशी सांगितलं, खजूरचं पाणी जे ओलं करून भिजवलं होतं ते खजूरचं पाणी टाकलं होतं आणि थोडं अजून टाकलं होतं। तर आता हे मी एका भांड्यामध्ये काढती आहे। तर हे आपल्याला सेट करून त्याच्यावरती पॉलिथिलीन पेपर लावणार आहे आणि त्याच्यानंतर मी हे फ्रीजरमध्ये फ्रीज करायला ठेवते। तर फ्रीज झाल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर कसं होतं आहे ते। आईस्क्रीम अगदी सुंदर लागतं आणि चविष्ट लागतं, बाहेरच्या आईस्क्रीमची काहीच गरज नाही आहे। तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तसंच यामध्ये बदाम, काजू, मखाने वापरल्यामुळे आपल्याला जीवनसत्वे आणि शरीराला प्रथिने मिळतात, त्यामुळे बाहेरच्या भेसळयुक्त आईस्क्रीमपेक्षा हे उत्तम पर्याय ठरते। थोडक्यात घरी बनवलेले ड्रायफ्रूट आईस्क्रीम हे केवळ गोड पदार्थ नसून योग्य प्रमाणात सेवन केल्यास पौष्टिकही आहे। चला तर आता वेळ न घालवता मी हे सर्व करते आणि खायला स्टार्ट करते, परंतु तुम्ही नक्की ट्राय करून बघा।